दिल्ली में सोनम वांगचुक के आंदोलन को लेकर शेकाप की नेता चित्रलेखा पाटिल ने केंद्र सरकार की कार्यशैली पर सवाल उठाए। उन्होंने आरोप लगाया कि आंदोलन को कमजोर करने के उद्देश्य से सोनम वांगचुक को अस्पताल में लाया गया था। पाटिल ने कहा है कि लोकतंत्र में हर नागरिक को शांतिपूर्ण आंदोलन करने का अधिकार है। उन्होंने ये भी याद दिलाया कि अतीत में सोनम वांगचुक के पिता का अनशन तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने समाप्त कराया था। वहीं शेकाप के साम्या कोरडे ने नीट पेपर लीक और अन्य भर्ती परीक्षाओं में कथित अनियमितताओं का मुद्दा उठाते हुए कहा है कि छात्रों की आवाज को दबाया नहीं जा सकता। उन्होंने आरोप लगाया कि सरकार छात्रों की समस्याओं को नजरअंदाज कर रही है और केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग दोहराई। साथ ही महाराष्ट्र में नीट, टीईटी और एमपीएससी पेपर लीक मामलों पर भी उल्लेख किया। आम्ही काल त्यांना भेटलो, पण आज ज्या पद्धतीने त्यांना घेऊन गेले, मला वाटतं हे काय तब्येतीसाठी घेऊन नाही गेले, पार्लमेंट मोर्चाला घाबरून घेऊन गेलेले आहेत. कारण की जर त्यांना खरंच त्यांच्या तब्येतीची काळजी असती तर सरकार त्यांच्याशी 5 दिवसांनी 3 दिवसांनीच बोलायला आली असती, तेव्हाच त्यांना डॉक्टर्स पाठवले असते. पण ही सरकार तानाशाही मानणारी सरकार आहे. ही अजिबात त्यांना हे आंदोलन मोडून काढायचंय. त्यांना भीती आहे की 20 तारखेला खूप विद्यार्थी याच्यात सहभागी होतील आणि त्यांचं जे सगळं पितळ आहे ते उघडं पडेल. कारण की त्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी काय आहे की बाबा नीटचा पेपर फुटला, हे फॅक्ट आहे आणि ते फक्त एका मंत्र्याचा राजीनामा मागतायत. ती फार छोटी मागणी आहे आणि शांतपणे एक शास्त्रज्ञ, एक एन्व्हायरमेंटलिस्ट, एक एज्युकेशनलिस्ट आज आंदोलन करतायत. पूर्वी त्यांच्या वडिलांना सुद्धा इंदिरा गांधींनी त्यांचं उपोषण सोडलेलं, पण सरकार त्यांना बोलायलाच येत नाही. ही माझ्यामध्ये फार खेदजनक गोष्ट आहे. मी अभिजितना कालच भेटले. मी त्यांना सांगितलं की शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकरी कामगार पक्ष कायमच शिक्षण क्षेत्राच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षणाच्या पाठीशी उभा राहतो. आम्ही पूर्णपणे त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलाय. मुळातच आपण मेक इन इंडियाची गोष्ट करतो आणि इंडियन आपले जे चांगले चांगले मोठी मोठी लोक आहेत, इंडियन टॅलेंट आहे, त्यांची गोष्ट करतो. पण जर या इंडियन टॅलेंटला या पद्धतीची वागणूक मिळत असतील, वांगचुक साहेब असतील किंवा अभिजित असेल, अभिजित पण एक अतिशय एज्युकेटेड मुलगा आहे, या देशाचा ॲसेट आहे, मग त्यांच्याबरोबर अशी वागणूक होत असेल तर चुकीचं आहे. मला निश्चितपणे हा विषय आता फार पेटलेला आहे. जसा सपोर्ट सोनमजींना मिळतोय तोच सपोर्ट अभिजितला सुद्धा मिळेल. या परीक्षेचा पेपर पहिल्यांदा फुटलाय का? तर पहिल्यांदा नाही फुटला. आधी 1 वर्ष आडच ह्याचा पेपर फुटला होता आणि परत आता पेपर फुटला आणि 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला प्राण गमावलाय आणि आत्महत्या केली आहे. ह्याच्यापेक्षा वाईट आणि देशाला काळीमा फासणारी गोष्ट काय असू शकते? आणि तो मुद्दा घेऊन जर ज्यावेळेस देशाचे विद्यार्थी, युवक एका मंत्र्यांचा राजीनामा मागतात, अकाउंटेबिलिटी कुठे आहे विचारतात, तुमची यंत्रणा काय काम करते हे विचारतात, पेपर फुटेपर्यंत तुमचं मंत्रिमंडळ काय करत असतं हे विचारतं, त्यावेळेस त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. निश्चितच आम्हाला असं वाटतं की 20 तारखेला प्रचंड प्रमाणातून देशभरातून युवक जथ्यांनी इथे यायला निघाले होते आणि भव्य असा हा पार्लमेंट मार्च झाला असता. त्याला घाबरून आज सोनम वांगचुक यांना इथून नेलेलं आहे, हलवलेलं आहे. त्यांच्या प्रकृतीचं कारण देऊन जे कोर्टाने सांगितलंय त्यांचं आरोग्य हे तुम्ही मॉनिटर करा, ते डॉक्टर्स आणून किंवा तशा पद्धतीने डायलॉग करून करता येऊ शकत होतं. पण अशा पद्धतीने एका वयोवृद्ध अशक्त झालेल्या माणसाला कापड लावून जे नेण्याचं काम केलेलं आहे, त्याने हे जे आंदोलन आहे ते आणखीन चिघळल्याशिवाय राहणार नाही आणि विद्यार्थ्यांचा आवाज आहे तो आणखीन नक्कीच वाढेल. आणि ही मागणी अजूनही आहे आणि आमचा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि आमचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा. असं म्हणता येणार नाही. वेळोवेळी शेका पक्षांनी किंवा इतर प्रादेशिक पक्षांनी वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर मोर्चे केलेत, आंदोलनं केलेत. मग ते वोट चोरी असो किंवा आम्ही केलेलं अनेक कांद्यावरचं आणि आंब्यांवरचं आंदोलन असो, राजू शेट्टींनी जे केलं, पण अनेक वेळा मी राजू शेट्टींनी प्रादेशिक गोष्टींबद्दल एक म्हणायचं आहे की नीटचा पेपर फुटल्याच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पण पेपर फुटला. एमपीएससीच्या पेपरमध्ये एवढ्या अॅनॉमलीज आहेत. काही वर्षांपूर्वी एमपीएससीचा पेपर फुटलेला, ज्या राज्यामध्ये लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या भरोशावरती आपलं फ्युचर कुठे हे शोधत असतात. मग ह्याच्याबद्दल पण प्रश्न विचारतात येत सगळे प्रादेशिक पक्ष. हा पण आहे. अनेक प्रादेशिक पक्ष अनेक वेळा बोलत असतात, संसदेत बोलत असतात. त्या संसदेत किंवा विधान भवनात त्यांना वेळ पुरेशी दिली जात नाही. दुसरं म्हणजे आपली मराठी मीडिया चांगली आहे, ती तरी थोडंफार दाखवते, पण अनेक मीडियाला सुद्धा आज बंधन आहे दाखवण्याचं. अनेकदा फेसबुक पेजेस पुल डाऊन केले जातात.